तिकडे खाली जागा. थांब माझं संध्याकाळ बहुत थांब भेटेल. ही पहिले नंतर जाऊ झाल्या बांधली. हा बांधली तुम्हाला दिली बाबा मग बसवला. हे ड्रायव्हर बॉबी भाई आहे मग ध्यानी नाही दिया. सॉरी अरे तो बघ ना दिसते ना आरशात ना बाबा दिसते ना तो बघ ना भाई. सो मंडळी बघा आपण आता आलोय डुकडुक रस्त्यावर आलेलो आहे. स्टारबक्स. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. त्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ विंदेश. तर मंडळी आज आपण चाललो आहे नायगावला लग्नाला. तर सगळी फुल फॅमिली चाललेली आहे आणि आता बघा आमचे सगळे पॅकिंग झालेले आहे. म्हणून गाडी पुसायला घेतलेली आहे. हे बघू शकता तुम्ही पॅकिंग पूर्ण झालेलं आहे आमची. आणि इकडे बघा मुनू गाडी पुसते मस्तपैकी. आणि इकडे कनक इकडे पळालेला आहे. तर बघा तो बघा तुम्हाला पुढे दिसत असेल कनक. हां तोच तो कनक आहे, तो जो ग्रीन टी शर्टमध्ये आहे तो. हा बघा हाच तो कनक गाडी पुसत होता आणि व्हिडिओ घेतल्यामुळे तो लपलेत होता. आणि सोनाली मॅडम आलेले आहेत. बाकी ऑल फॅमिली आहे ते पण दाखवतो. त्यांची पण तयारी झालेली आहे. चालला आहे त्याच्या मामाकडे. त्याच्या मामाच्या मुलाच्या मामाचं लग्न आहे ना. मग मामाच्या मुलाच्या मामाचं लग्न आहे ना. महेशच्या मेवण्याचं लग्न. कशी काय बोललो आम्हाला भेटल्याने सगळं भास्करच नातेवाईक. हां मग मामाचा मुलाचा मामाच झाला ना. आणि पूर्वा पण चाललेली आहे. पूर्वा इकडे. ही पूर्वा का हीच ती जाम एकदम ओव्हर ॲक्टिंग की दुकान हीच ती. दीक्षाची पण तयारी झालेली आहे. सगळं बघा सामान मेकअपचं सामान फुल भरलेलं आहे तिने. लग्न हळदी म्हणजे आधी हळदी, त्याच्या आधी वरमाईचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर मग लग्न उद्या. सगळं समारंभ आटपून येणार आहेत त्यामुळे तिने एवढी तयारी केलेली आहे बघा मेकअपची. मम्मीची पण आहे. मम्मी आणि तिची म्हणजे तिचं असं म्हणणं आहे. आणि मनाली आमची नाही येणार आहे कारण की तिचं उद्या कॉलेज आहे अर्ली मॉर्निंग, त्याच्यामुळे ती येणार नाही आहे. आणि तिला खूप साऱ्या तयाऱ्या करायच्या आहेत कारण की तिचा बड्डे जवळ येतो आहे 18 तारखेला बरोबर. आणि तिची बहीण पण येणार आहे जॉर्जियावरनं 16 तारखेला. सो त्याच्यामुळे ती जरा खूप एक्साईट झालेली आहे. काय मनाली बरोबर ना. कुठे गेली मनाली. बघा मनाली रेडी होते. ती पण चालली आहे मामाकडे. बघा आमच्या गाडीवरचा महाकुंभचा रेडियम. आणि तो आम्ही जेव्हा कुंभमेळा संपणार तेव्हाच काढणार आहे. तर कनक बोलत होता की आता तुम्ही जाऊन आले मग ते काढावा. पण हे आपल्या हिंदू धर्माची शान आहे त्याच्यामुळे तो जेव्हा संपेल तेव्हाच काढणार आहे. आणि आमची तर ट्रिप मस्तपैकी 22 ते 29 जानेवारीला आम्ही केलेली आहे कंप्लीट. आणि तुम्ही ते व्हिडिओ बघा नक्कीच. सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भेटलेली असेलच. आणि ज्यांनी नाही बघितलं त्यांनी नक्की बघावं. लेट्स चला जाऊया, उशीर होतोय. चला फटाफट बसा. हॅलो मंडळी चला. आणि अजून एक मेंबर आमच्या गाडीत आलेले आहेत जे पाहुणे आहेत आणि ते का आमच्याबरोबर येणार नाही आहेत तिकडे. ती म्हणजे मनाली. तर मनालीचं पण उद्या कॉलेज आहे आणि तिचं बड्डे पण आहे. तर बड्डेची तयारी वगैरे करायची तिला सेलिब्रेशनसाठी, शॉपिंग वगैरेसाठी. तिने खास उद्या कॉलेजला जाणार मग तिकडनं ती शॉपिंगसाठी जाणार आहे असं ती म्हणते. तर मनाली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. चला आता आम्ही कनकला इथे सोडतोय मोन्याला आणि पुढच्या प्रवासाला लागतोय. स्टारबक्स कल्याण. सो गाईज आता आपण पोचलोय कोणगावला. आता इथून आपल्याला सीमाताईला घ्यायचं आहे आणि मग थेट नायगाव.
कशी चालली आहे व्हॅलेंटाईन ब्लॉसम खाण्याकरता. वाव मनाली बाय. चला आता मनालीला सोडलेलं आहे तिच्या मामाकडे महिंद्रामध्ये. इथे राहते मामा तिचे. सो मंडळी बघा आपण आता आलोय डुकडुक 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 रस्त्यावर आलेलो आहे. डुंगे क्रॉस केलेला आहे आपण आणि आता चाललेलो आहोत नायगावकडे वसईकडे. रस्ता एवढा बेकार आहे. आत्ता मी 1.5-2 महिन्यापूर्वी आलेलो तेव्हा पण सेम पोझिशन होती पण काही फरक नाही आहे. त्यावेळेस तर संध्याकाळ होती. आता तुम्हाला बघू शकता काय रस्त्याची हालत आहे. या तेव्हा गाडी बघा डुकडुक 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 डुकडुक. तर याच्याकडे लक्ष द्यावं नक्कीच. खूप वर्षापासून हा रस्ता असाच आहे. स्थानिक लोकांचं तर काय हालत होत असेल रोजचे त्यांचा अपडाऊन असेल त्यांचा. टोटल डिस्टन्स आम्हाला कव्हर करायचं आहे 28 किलोमीटर आणि वेळ दाखवतोय तुम्ही बघा 1 तास 13 मिनटं. खारबावला आणि ते बघा सुक्या मच्छीचा बाजार आहे. आज बुधवार आहे वाटतं. बुधवारी बाजार असतो इकडे. सुका मच्छी फुल आहे तेव्हा वाकट्या पकडल्यात काकाने हातात. लसूण सुकी मच्छी पण तुम्हाला पुन्हा दाखवतो. आणि इथे मच्छीवाले बसलेत ओली मच्छीवाले. संपला बाजार. काही आता आपण इथे खारबावला पायनॅपल घेतलाय आणि इथे मंडळी बघा कशी तुटून पडली आहे. या तुम्ही पण खायला. हा मस्त आहे का. मस्त आहे मस्त आहे. 1 नंबर रोड आलेला आहे आता. समृद्धी महामार्ग पूर्वांचल एक्सप्रेस सगळे फिके आहेत या रोड पुढे बघू शकता. आहे तो दिल्ली हायवेचा आहे. म्हणजे रोड झाला जेव्हा पूर्ण तेव्हा आपल्याला या साईडला यायला बरं पडेल. हार्डली आपण एक 40-50 मिनटात इथे पोचू. म्हणजे आपल्या घरापासून 40-50 मिनटं पण कमीच होतील म्हणजे जास्तच होतील. कारण की आम्ही समृद्धीने तर प्रवास केला आहे त्याच्यामुळे तिथे म्हणजे 1 मिनिटाला 1 किलोमीटर आरामात कवर होतं. बोलेल ना रेल्वे लाईन. तेव्हा रेल्वे लाईन वाढवायचं काम पण चालू आहे सोबत. कारण की इथून जाणार आहे अहमदाबाद जी बुलेट ट्रेन आहे गुजरातला जाणारी ती पण इकडनंच जाणार आहे. ते पण काम चालू आहे जोरात. मंडळी आता आपण पोहोचलोय भजनलाल डेअरीमध्ये. भजनलाल डेअरीमध्ये आलेले आहेत दीक्षिता आणि मृण्मयी. इकडे खाणार ते पनीर पकोडा लस्सी. चला तुम्हाला आता बघा म्हशी दाखवतो. म्हशी काही जे बघा म्हशींचा तबेला इकडे. हां काही आता आपण पोहोचलो चिंचोटी फाट्यावर. बघा आता आपल्याला जायचं आहे लेफ्टला आणि राईटला गेलो तर इकडे वज्रेश्वरी माता मंदिरकडे जाऊ आपण. आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. बघूया उद्या मी लवकर आलो तर आपण जाऊया तिकडे. होप सो आता चांगला रस्ता भेटेल असे वाटतंय. कारण की आता 11 किलोमीटर आपल्याला राहिले आपलं डेस्टिनेशन आणि 25 मिनटं दाखवत आहे. म्हणजे हायवेच लागला आता तर आपला हा अहमदाबाद हायवे. हे ड्राइवर बॉबी भाई है. मैं ध्यान ही नहीं दिया. सॉरी सॉरी सॉरी. मैं आत्या की गाड़ी बोला ये तो बॉबी भाई का गाड़ी है ना. नंबर ही देखा नहीं मैंने. अरे अरे तो बघ ना दिसते ना आरशात ना बाबा दिसते ना तो बघ ना भाई. थांबा तुम्हाला मी मोबाईलमध्ये दाखवतो. तुम्हाला दाखवतो बघा बॉबी भाई गाड़ी ड्राइवर है अपना. ये देखो इधर गाड़ी चला रहा है बॉबी भाई. वो देखो दिख रहा है क्या आईने में. देखो आईने में बघा. इथे पण आता मेट्रोचं काम चालू आहे वसई विरारला. मेट्रोचं आहे की रोडचं आहे माहीत नाही बट मेट्रो सारखं दिसतंय. सो मंडळी आता आपण आलोय जुचंद्रला. एक स्टेशन पण आहे इथे आणि हे गाव आहे जुचंद्र. मंडळी बघा आता आपण चाललोय ब्रिजवरनं आणि पुढे आपले चालले जय देशेकर. आणि इकडे आय थिंक स्टेशन आहे वाटतं. हा भरपूर गाड्या वगैरे दिसत आहेत. आणि हा ब्रिज झाल्यामुळे नायगावच्या लोकांना खूप बरं झालं. म्हणजे आधी
आम्ही पण जेव्हा यायचो ना आता गाडी या साईडला ठेवून मग तरीने म्हणजे बोटीने जावं लागायचं. तर बघा या साईडला पूर्ण खाली समुद्र आहे, खाडी आहे आणि आता बिल्डिंग वगैरे एवढ्या झाल्यात. म्हणजे मी माझ्या लहानपणी यायचो 10वीपर्यंत तर मी यायचो रेग्युलर जत्रा वगैरे असल्यावर. ते बघा स्टेशन तिकडे नायगाव, मला दिसत असेल तर बघा नक्कीच. ते बघा नायगाव स्टेशन. म्हणजे काय सीन असेल इकडे. या साईडला पूर्ण समुद्र आहे, खाडी आहे म्हणजे वसई खाडी. आणि आता आपण पोहोचलो आहे नायगावला आणि आपल्याला जायचं आहे दर्यावर्दी वाचनालयाजवळ. तिथेच आपल्या बाजार आहे. दुपारचे 2 वाजले तरी पण बाजारात गर्दी बघा. आणि इथे मच्छी मार्केट पण असतो रात्री, तो पण तुम्हाला दाखवतो. रात्री आम्ही जाऊ मच्छी मार्केटला, थोडा वेळ जाऊ तुमच्यासाठी, खास प्रेक्षकांसाठी. 8:30ला काहीतरी बाजार लागतो, तर आम्ही जाऊ. मस्तपैकी फ्रेश मच्छी येते तिकडे. आहे वाल्मिकेश्वर देवस्थान नायगाव कोळीवाडा. आता बघू पुढे आपल्या चाललो आहे. त्या गाडी लावायला जागा तर असेलच. आता आपण पोचलो आहे नायगाव. गाडी वगैरे पार्क केली आणि बघा कसं मस्त झाडं बिडं आहेत नागाची. मस्त एकदम गावासारखं वातावरण आहे. म्हणजे आपण प्रॉपर जसं मुंबईमध्येच आहोत, पण वातावरण एकदम असं वाटतं गावातच आहे कुठेतरी. आणि ही सगळी आमची फॅमिली बघा. मग हे बघा, ही आमची मोठी ताई, सगळ्यात मोठी ताई 2 नंबर, हे 3 नंबर इकडं. आणि ती आहे नाही तर काकी बोलली तर बरं जाईल. आणि ही 4 नंबर. आणि ही मोठी दिदी यांची, मुन्नू यांची मोठी पोरगी आमची. आणि ही आमच्या भाच्या. आणि ही पण भाची. हा हे कोण गाव ही. हा ही आत्या, ही पहिले. हा मग ही नंतर जाऊ झाल्या. हा बांधली, तुम्हाला दिली बाबा, मग बसवला, आबाद केला. आबाद तुम्हाला आबाद, हा त्यांचा नतीजा. हा यो कारतूस कार्तीस. हे गुगल का नाही, गाडी खोलाला. हा हे बघा, हे भासलेले, हे भासलेले. तू तिकडे लावली का नाही? हा इथं लावली गाडी सर. या आणि हे पुढे गेलेले चुकून. तो गाईज आता आपण आलोय नायगाव गावात. आणि आता बघा कॉलेज निघाले आता. मग दादा आणि छोटे दादा आता 2 दिवस हा हे 1 मॅन शो आहे ना डायरेक्ट. एक चीज कापी आहे वडवली गँग. आणि व्हेजवाले आहेत, व्हेज. हा हा बुवा आहे ना, माल आहे ना, आयाच्या जोडीला तो. थांब माझं संध्याकाळ बहुत थांब भेटेल.
म्हणजे आता आपण जेवण घेऊया. रायता, बिर्याणी आणि मच्छीचा आंबट पण आहे. मच्छीचा आंबट आणि भात. जेवण झाले. आस्ती आस्ती गुड्डा रुचिता तुम्ही अजून बराच कार्यक्रम बाकी आहे. जस्ट आलोय आम्ही. जेवण बिवण झालं आमचा मस्त एकदम. तुम्ही आराम करत गेला ना. आहे गुलगुले आणि वडे, बोकाचे वडे नायगावचे फेमस एकदम. आणि ते कुठले वडे? हे गुलगुले गोड गोड. हा बाबा हे बघा शेत. हा ये वरोलची शेत. हा नाही ती बँक करून ठेवतो लगेच. मला माहिती आहे ती लगेच. बाबा हुशार माणूस आहेत ते. हा हे काय मग हे वडवली वाले. येस इथं तर चोर घुसणारच नाही. डायरेक्ट खलास. हे या आणि ही बॉस छुपे रुस्तम. छुपे रुस्तम इकडं इबा इबा कशी बघ तेव्हा दोघी. हा मला घेतलेत. आणि कढई बघा किती मोठी आहे. हा ममताताई गेली मदत करायला बघा. हा हे चमचा काढलेला. हा परत परत मस्त. शिकवले. हे काय ते काय मानून ठेवलं. मी मानून ठेवलाय. फोटोग्राफर मागवलाय खास. तिकडे खाली जागा. आमचं मेंदू वड्याचं काम आहे ना. पाण्या जास्त पाणी लागेल. नाही ना चला इकडे बघा. स्माइल. मांडा वर्सेस हे सगळे बघा आमचे मांड्याचे सगळे. अजून कोण कोण आहे. मोहन्याची आहे, वडवलीची आहे, कोणची आहे, नांदिवलीची आहे. हा हे सगळे आहेत आणि यांना भरपूर मदत केली. मदत एकच जण करू शकतो. मुनू मुनू मुनू. हा बाबा
सकाळपासून वड्या बनवायचं काम चालू आहे. आत्ता संपला आणि एवढी मोठी 2 टोपा होती पीठ बघा. 50 किलोची 2 4 टोपा इथे 2च दिसली म्हणून मी 2 बोललो, सॉरी. 4 टोटल 4. आणि रातचा मेनू वेगळा आहे. आता सध्या संध्याकाळचा फक्त वडे बनवायचं काम चालू आहे. बाकी मच्छी बिच्छी तिकडे सगळा बनवायचं काम चालू आहे. तर आपण तिकडे जाऊया. हा हरवले. हा सुंदरताई पाया पडते काकांच्या. चला इथे पाया पडत घेतलेला आहे. त्यांनी पण चालत मारलेली आहे. आले फोटो. चला आता पिंकताई पाया पडते काकाचा. वर माय नेसतय तय बाजा वाजतय भाव मनान गौरा हाऊस दय बहिणीला तू कुणची भावनाच वीतय खलखलीतला हृदय डोळ्या सामनी कलथई माझा जीव काय बोलथई लहानपणाचा या सगळा पारथई माझी हाताला धरून मानाई सोला नेऊन ते सगळं मानाज आठवतई. वर माय निघालीस रस्त्याला लोक जमलाय तुला बघावला माझीला रे के बहिणीला वाचित गाचित हा लंघरा बाजूवाले लागल्यानं जोरानं वाजवाला लोक लागल्यान सगळे नाचावला माझ. बघा हे खायची वडे आणि चहा. वडे चहामध्ये खायचे. आणि दीक्षूने मला चहा डोनेट केलेला आहे. डोनट तर नाही दिला पण चहा डोनेट केला आहे. मग एक डोनट पण दे तुमच्या भाषेला. आजच्या पिढीचे डोनट. आणि आमची नवरी सुनबाई बघा. आमची सुनबाई मला वरपाय रेडी झालेली आहे. असेच वरमाईला पूर्ण गावभर फिरवणार. त्यांचे भाऊ येतात नवऱ्या मुलाच्या म्हणजे नवऱ्या मुलाचा मामा आणि ते त्यांना पूर्ण गावभर मिरवणूक काढतात अशी. आणि मोस्टली इकडे नायगावला वगैरे म्हणजे कसं जवळच्या जवळ घरात मुलगी दिली जाते त्याच्यामुळे काय जास्त लांबचे नसतात मामा. मग हा संध्याकाळी परत करू. हा हे काय रे बाबू तू का रडतो. काय पाहिजे तुला. नाचत आहे तुला. डीजेवर नाचत आहे का. त्याला डीजेवर नाचत असेल. डीजेवर ना हे बघ. बोल ना तू. बँड वाजवायचा. काय तुला काय पाहिजे सांग. बँड वाजवायचं. बॅग पाहिजे. मग आता येतील ना तेव्हा तू पण रेडी हो. मग ते आल्या त्यांच्या जोडीला जा सोबत. काय पाहिजे तुला. आमचा मित्र आलाय भाऊ सागर भाऊ.
आणि वहिनी पण आल्या आहेत. हा कल्याण डायरेक्ट जावं आहेत आमचे नायगावचे. मगाशी विचार आपण आले जुचंद्र स्टेशनला, कारण की विजय भाऊ चालले आहेत आता पुन्हा बॅक टू होम म्हणजे त्या सासूरवाडीला पण लग्न आहे, त्याच्या मेहुण्याचं लग्न आहे. तर आज हळदी आहेत, तर त्याला जायचं आहे म्हणून तो आज निघाला आहे. तर तो आला, तर आता ट्रेन पण लेट येत जातात आणि पुन्हा चाललो आहे तिकडे. मग 1 तासाभराने पुन्हा येणार आहोत.